मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानातलं आरपारची लढाई असलेलं 5 दिवसांचं आंदोलन हे अखेर सरकारच्या मागण्या मान्य करण्याच्या प्रस्तावानंतर मागे घेतलं। आणि 5 दिवसांनी जरांगेंचं उपोषण ज्यावेळी मागे घेण्यात आलं त्यावेळी खरं तर मंचावर सगळ्यांना अपेक्षित असलेले फडणवीसांचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन मात्र अनुपस्थित होते। याशिवाय मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सुद्धा यावेळी दांडीच मारली। काल जरांगेंच्या मंचावर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, प्रताप सरनाईक यांच्यासह काही सचिव मंडळी उपस्थित होती। पण तिथे मंचावर फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन आणि विश्वासातले सहकारी मंत्री चंद्रकांत पाटील यांची मात्र हजेरी नव्हती। आता फडणवीसांनी आपल्या या दोन विश्वासूंना किंवा संकटमोचक मंत्र्यांना साइडलाइन का केलं? विखे आणि शिवेंद्रराजे हे फडणवीसांचे नवे संकटमोचक बनलेत का? तेच सविस्तर समजून घेऊयात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। झालं असं की मनोज जरांगेंच्या 5 दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या तात्काळ मान्य केल्या। त्यासाठी काही मागण्यांसाठी जो वेळ लागणार होता तोही सांगितला, पण उर्वरित 2 मागण्यांसाठी मात्र 2 महिन्यांचा वेळ मागून घेतला। त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि जरांगेंचं उपोषण सोडते वेळी फडणवीसांचे मंत्री संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन आणि विश्वासातले मंत्री चंद्रकांत पाटील मात्र यावेळी मंचावर अनुपस्थित दिसले। त्यामुळे फडणवीसांनी जाणीवपूर्वक महाजन आणि पाटलांना बाजूला ठेवल्याची चर्चा झाली, कारण हे दोनही मंत्री मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला मात्र उपस्थित होते, पण ते जरांगेंच्या मंचावर दिसले नाहीत। त्यामुळे या दोघांना दूर ठेवण्यामागे फडणवीसांचं किंवा भाजपाचं नवं समीकरण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आता विश्वासूंना डावलून नवख्यांना संधी दिल्याची चर्चा आहे। आता फडणवीसांनी जरांगेंचं यंदाचं उपोषण सोडवण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती। कारण जरांगेंनी आझाद मैदानातलं आंदोलन धरलं तर आतापर्यंत एकूण 8 वेळा आंदोलन आणि उपोषणं केली आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी। त्यावेळी काही आंदोलनांमध्ये तोडगा काढण्यासाठी तिथे थेट संकटमोचक मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते, तर काही ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी सुद्धा भेट घेतली होती आणि चर्चा केली होती। पण या दोघांनी यापूर्वी या आंदोलनाच्या आधी मात्र मराठा आरक्षणासंदर्भात काही वादग्रस्त विधानं केली होती। पण या आझाद मैदानाच्या आंदोलनाआधी महाजन असतील, चंद्रकांत पाटील असतील यांच्याकडून मराठा समाजाविषयी किंवा मराठा आरक्षणाविषयी काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती, ज्यामुळे मराठा समाजाचा रोष त्यांनी ओढवून घेतला होता। आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या भाषणांमधून, पत्रकार परिषदांमधून ज्यावेळी ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करायचे त्यावेळी त्यांच्या जवळच्या नेत्यांवर सुद्धा टीका करायचे। आणि मग यावेळी महाजन आणि चंद्रकांत पाटलांवर सुद्धा त्यांनी आरोप केले होते। त्यामुळे त्याची दखल घेत या दोघांना चर्चेसाठी पाठवलं तर मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि मराठा समाजाचा, आंदोलकांचा विश्वास बसणार नाही। त्यामुळे सरकारनं या दोघांना डावलून एक नवी रणनीती आखली आणि आधी सांगितल्याप्रमाणे विखे पाटील, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे या नव्या चेहऱ्यांना खरं तर या आंदोलनाच्या तोडगा काढण्याची जबाबदारी दिली, जी त्यांनी समर्थपणे पेलत आरक्षणावर तोडगा काढला आणि त्यामुळे फडणवीसांनी अगदी त्यांचं कौतुकही केलं। पण हे कौतुक करतानाच फडणवीसांनी एक निर्णय घेत 2 डाव साधले। आता ते कसे? फडणवीसांनी एकाच निर्णयात 2 डाव साधले म्हणजे काय? पहिलं म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या विश्वासू नेत्यांना बाजूला ठेवून स्वतःची प्रतिमा अधिक चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अप्रत्यक्षरित्या मराठा आंदोलकांचा विश्वास संपादन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। दुसरीकडे आपली मराठा आंदोलकांशी चर्चेसाठी तयारी आहे अशी दुसरी फळी नेत्यांची तयार केली। त्यात खास करून थेट सातारच्या गादीचा मान असणाऱ्या शिवेंद्रराजेंचा समावेश करून घेतला, कारण मराठ्यांसाठीच काय तर राज्यासाठी, जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च स्थानी आहेत। त्यामुळे त्यांच्या वंशजांकडून आलेला शब्द अंतिम मानणाऱ्या मराठा समाजाच्या थेट भावनांचाच विचार इथं सरकारनं केला। त्यामुळे फडणवीसांवर होणारी टीका टाळता आली आणि त्याच वेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं असं विश्लेषकांचं मत आहे। शिवाय मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीसांनी पडद्यामागे केलेल्या शिष्टाईला सुद्धा यश आल्याचं बोललं जाते। त्यामुळे फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत।
आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथे थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.